नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने. कल्पना चावला म्हणायचा, मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा, कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचेच झालेले असता. मित्रांनो, आज आहे 6 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. जेसन लुईस याने भल्ल्याच्या होडीतून पृथ्वी प्रदक्षिणा 2007 साली आजच्याच दिवशी पूर्ण केली होती. 1987 साली फिजी हे प्रजासत्ताक बनले. फिजी गणराज्य हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलेनेशिया या भागातील एक द्वीप देश आहे. हा देश सुमारे 332 बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यापैकी 110 बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेऊ व भानुआलेऊ ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुआव्हिटीलेऊ बेटावरच वसली आहे व 75% रहिवाशी सुआ महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत. 1981 मध्ये इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या आजच्याच दिवशी झाली. इजिप्त व सिरियाने मिळून 1973 मध्ये 6 ऑक्टोबर या दिवशी इस्रायल या देशावर हल्ला केला. 1963 मध्ये आजच्याच दिवशी पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात NDA या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. तो दिवस म्हणजे 6 ऑक्टोबर 1949. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षण दलातील अधिकारी घडवण्याकरिता निर्मिलेली पुण्यातील सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे. कमिशनपूर्व प्रशिक्षणासाठी संबंधित अकादम्यांमध्ये पाठवण्याअगोदर भूदल, वायुदल व नौदल या तिन्ही दलांसाठी या प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. 1954 साली या प्रबोधिनीची स्थापना झाली. पुण्यामधील या अकादमीमध्ये तिन्ही दलांचे प्रशिक्षण दिले जाते. 1927 साली आजच्याच दिवशी वॉर्नर ब्रदर्स यांचा जॅझ सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. ऑस्ट्रियाने बोस्निया व हेर्झेगोविना हे प्रांत 1908 मध्ये आजच्या दिवशी बळावले होते. प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी यांचा जन्मदिवस म्हणजे 6 ऑक्टोबर 1972. चित्रपट अभिनेते, निर्माते व खासदार विनोद खन्ना यांचा जन्मदिवस आजच्याच दिवशी 1946 मध्ये होता. इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचा जन्म 1946 मध्ये आजच्याच दिवशी झाला. संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक डॉक्टर रत्नाकर मनसरकर यांचा जन्म 1943 मध्ये 6 ऑक्टोबर या दिवशी झाला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक रिची बेनो यांचा जन्म 1930 मध्ये 6 ऑक्टोबर या दिवशी झाला. 6 ऑक्टोबर 1914 रोजी थोर हेयरडल या नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधकाचा जन्म झाला. वामन रामराव तथा वा. रा. कांत या कवींचा जन्म 1913 मध्ये आजच्याच दिवशी झाला. त्यांची सखी शेजारीणी तू हसत रहा, त्या तरुतळी विसरले गीत, बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात, राहिले ओठातल्या ओठ वेडे शब्द माझे इत्यादी भावगीते लोकप्रिय आहेत. 1952 मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच 1962 मध्ये नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे वेलांटी, पहाटतारा, शततारका, रुद्रवीणा, दोनुली, मरणगंध इत्यादी काव्यसंग्रह तसेच अनेक ललित, स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मावळते शब्द या कवितेला कवी केशवसूत पारितोषिक मिळाले होते. डॉक्टर हरी जीवन तथा H.J. अर्णीकर यांचा जन्म 1912 मध्ये आजच्याच दिवशी झाला. ते अणुरसायनशास्त्रज्ञ व लोकप्रिय प्राध्यापक होते. खगोल भौतिकशास्त्रज्ञ व संसद सदस्य मेघनाद साहा यांचा जन्म 1893 मध्ये आजच्याच दिवशी झाला.
ताऱ्यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वतःचे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले होते. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन या स्कॉटिश मुत्सद्दी, हिंदुस्थानातील मुंबई प्रांताचे गव्हर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार यांचा जन्म 1779 मध्ये आजच्याच दिवशी झाला. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया या 2 खंडात भारताचा इतिहास लिहिला. महाराष्ट्राचे 9वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन 2007 मध्ये आजच्याच दिवशी झाले होते. लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत LM सिंघवी यांचे निधन 2007 मध्ये 6 ऑक्टोबर या दिवशी झाले. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अनवर सादत यांचे निधन 1981 मध्ये आजच्याच दिवशी झाले. 6 ऑक्टोबर 1979 मध्ये महामहोपाध्याय दत्तो वामनराव पोतदार या इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन आजच्याच दिवशी झाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते 1948 मध्ये कुलगुरू होते. तसेच पद्मभूषण विजेते व मराठी शुद्धलेखन महामंडळाचे ते अध्यक्ष होते. प्राचीन मराठी इतिहास व मराठ्यांचा इतिहास यांचे ते व्यासंगी अभ्यासक होते. 1974 मध्ये V.K. कृष्णमेनन या भारताचे संरक्षण मंत्री व मुत्सद्दी यांचे निधन झाले. V.K. कृष्णमेनन म्हणजेच वेंगालील कृष्णन कृष्णमेनोन हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते 1947 ते 1952 या काळात भारताचे इंग्लंडमधील राजदूत होते. 1953 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि फेब्रुवारी 1956 रोजी त्यांचा जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात बिनखात्याचे मंत्री म्हणून समावेश झाला. 1957 मध्ये ते तत्कालीन मुंबई प्रांतातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची काश्मीर प्रश्नावर बाजू मांडायला केलेले जानेवारी 23, 1957 रोजी केलेले 8 तासांचे भाषण संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासातील आजपर्यंत सर्वात जास्त चाललेले भाषण आहे. एप्रिल 1958 मध्ये त्यांची भारताचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. 1962च्या चीनविरुद्धच्या युद्धात भारताच्या झालेल्या पराभवानंतर सर्वत्र होत असलेल्या टीकेमुळे त्यांना संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 1967च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. पण ते 1969 मध्ये पश्चिम बंगाल राज्यातील मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच 1971च्या लोकसभा निवडणुकीत ते केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम लोकसभा मतदारसंघातूून लोकसभेवर निवडून गेले होते. अखेर 6 ऑक्टोबर 1974 रोजी त्यांचे निधन झाले. केलॉग्स याचा मालक विल केलॉग यांचे निधन 1951 मध्ये आजच्याच दिवशी झाले. 1884 साली जॉन हॉर्वे केलॉग्स यांनी पहिल्यांदा कॉर्नफ्लेक्स बनवले होते. ते त्यांनी मिशिगनमधील बॅटल क्रीक सॅनिटेरियममधील रुग्णांसाठी एक हलके आणि पौष्टिक पदार्थ म्हणून तयार केले होते. जॉन तेव्हा या ठिकाणी सुपरिटेंडंट म्हणून काम करत होते. त्यांना वाटले की त्यांनी कॉर्नफ्लेक्स हा एक पौष्टिक पदार्थ तयार केला आहे. त्या रुग्णांनाही हा नवा पदार्थ आवडला. नंतर डॉक्टर जॉन यांच्या भावाने म्हणजे विल केलॉग्स यांनी मोठ्या प्रमाणावर कॉर्नफ्लेक्स बनवण्यासाठी आणि सामान्य लोकांना खाता यावे म्हणून ते बाजारात आणण्यासाठी केलॉग्स कंपनी तयार केली व कॉर्नफ्लेक्स बनवण्याच्या या पद्धतीचे त्यांनी 1896 साली पेटंट घेतले. इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचे निधन 1892 मध्ये झाले. शिखांचे 7वे गुरु गुरु हर राय यांचा स्मृती दिवस म्हणजे 6 ऑक्टोबर 1661. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.